आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। कांदा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाची। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्यात कपात केली आहे। कांदा निर्यातीवरील किमान $550 निर्यात मूल्यात कपात करण्यात आली आहे। मात्र कांदा निर्यातीवरील 40% ड्यूटी कायम ठेवली आहे। दुसरीकडे बासमती तांदळावरील निर्यात मूल्यही हटवले, त्यामुळे तांदूळ उत्पादकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। थोडक्यात कांदा आणि तांदूळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य जे होते $550 ते तुर्तास आता रद्द केलेले आहे। त्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये आहे। आता माल शिल्लक राहिलेला नाही आहे, थोडं 20-20, 25-25 क्विंटल 50 क्विंटल फार तर फार शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे। त्याच्यामुळं एवढा पाहिजे तसा फायदा होणार नाही, लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता। आणि कांद्यामुळं काय कुणी नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही, परंतु सरकार फार कांद्याबद्दल फार सिरियसली घेतात आणि निर्यात शुल्क वाढवतात, निर्यात बंद करतात। हे चुकीचं धोरण आहे सरकारचं। ठीक आहे, आता त्यांनी कमी केलं आहे तर त्यामुळे थोडाफार फायदा होईल। आता कांद्याचं निर्यात मूल्य सरकारने $550 होतं ते हटवलेलं आहे, पण 40% निर्यात शुल्क अजून बाकी आहे, त्याचा अजून संभ्रम चालू आहे। पण आता शेतकरी कमी माल शिल्लक आहे, पण याचा फायदा लाल कांद्यात शेतकऱ्याला होईल। त्याच्यामुळे कसं हे जे सरकारने जे डिसिजन घेतलं ते शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे, व्यापाऱ्यांचे फायदे, शेतकरी फायदा आहे। आता सरकारनं हे घेतला निर्णय हा योग्य वाटतो आम्हाला, पण हा निर्णय असा कायम स्वरूपीचा राहिला पाहिजे। हा शेतकऱ्यांना फायदा लाल कांद्यात असा निर्णय राहिला तर शेतकऱ्याला लाल कांद्यात फायदा होईल। आता शेतकऱ्याचा कांदा कुठलाही शिल्लक राहिलेला नाही, 10% पण शेतकऱ्याचा फायदा नाही आजच्या निर्णयामध्ये। अजय सोनवणे, साम TV, मनमाड।